नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी वेगळ्या आणि नवीन पद्धतीने बनवलेली कुरकुरीत खमंग अळूवडी. नेहमी आपण पानांवर पीठ लावून रोल करतो, त्याऐवजी आज आपण रोल न करता छान अशी ही वडी करूया. त्यासाठी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला कोरडंच कढईमध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. हे भाजत असताना आपल्याला गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे आणि 2 ते 3 मिनिट असं बेसन भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे वडी अधिकच खमंग आणि चविष्ट बनते. आता हे पीठ आपण 2 एका चमचे भांड्यामध्ये इतकं काढून घेऊया. तांदळाचं पीठ घालायचं आहे. यामुळे वडी अधिकच कुरकुरीत घालायचं आहे. बनते. यामध्येच आपल्याला हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं याचं सुद्धा वाटण करून घालायचं आहे. आता यामध्ये काही बेसिक मसाले घालून घेऊया. त्यामध्ये आपण घालूया हळद थोडीशी, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. चवीनुसार मीठ सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे. लाल तिखट घालत असताना थोडं कमी घालायचं आहे, कारण आपण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे, पण रंग छान येतो वडीला, त्यामुळे इथे आपल्याला हे लाल तिखट घालायचं आहे. 1 चमचा ओवा हातावरती चोळून घालायचा आहे. 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे, त्याने खूप छान अशी खमंग चव येते. आता वडी खाजू नये किंवा घशात खवखवू नये यासाठी आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे आणि त्यामध्ये अगदी थोडासा गुळ घालायचा आहे. याने वडीला खूप छान अशी चव येते. आता ही जी मोठी पानं असतात अळूची, त्याचा रोल केला तर तो चाळणीमध्ये पुरत नाही किंवा जो आपला स्टीमर आहे त्यामध्ये सुद्धा पुरत नाही. अशा वेळी आपण ही पद्धत वापरू शकतो आणि इतर वेळी सुद्धा तुम्ही ही पद्धत वापरू शकता. खूप छान टेक्स्चर येतं वडीला. आता या अळूच्या पानांच्या ह्या जाड शिरा आहेत त्या सगळ्या अशा व्यवस्थित काढून घेऊया आणि त्यानंतर हे बघा सगळ्या पानांच्या मी शिरा काढून घेतलेल्या आहेत. एकावर एक पानं ठेवून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने ही पानं आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने आपण वड्या बनवल्यामुळे वडीचा जो पोत असतो तो खूप छान होतो, म्हणजे त्याचं टेक्स्चर खूप छान येतं आणि तळताना सुद्धा वडी छान कुरकुरीत व्हायला मदत होते. आणि यामध्ये आपण बेसन भाजून घातलेलं आहे, त्यामुळे पचायलाही खूप मदत होते. फक्त बेसन हलकंच भाजायचं आहे, जास्त रंग बदलायचा नाहीये. तर अशा पद्धतीने हे सगळं पीठ छान असं एकत्र कालवलेलं होतं. त्यामध्येच आपण ही बारीक चिरलेली पानं सुद्धा घालून घेऊया. आता हे बघा सगळं छान असं आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि एक तेल लावलेल्या ताटामध्ये आपण हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे. हे मिश्रण खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळही करायचं नाहीये. तर अशा पद्धतीचे व्हिडिओमध्ये जसं दाखवलंय तशा पद्धतीचं ठेवायचं. ताटामध्ये हलकंच आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने आपण ताटामध्ये सगळं व्यवस्थित असं पसरवल्यानंतर यामध्ये वरून आपण पुन्हा पांढरे तीळ थोडेसे घालून घेऊया, त्यामुळे दिसायलाही छान दिसतं. तर अशा पद्धतीने आपण आता हे वाफवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवलं आहे, त्यामध्ये रिंग घालायची आणि त्यावरती आपल्याला ही ताटली ठेवायची आहे आणि एक 15 मिनिट आपल्याला हे छान असं वाफवून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने 15 मिनिटानंतर हे चांगलं वाफवून घेतलेलं आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मगच आपल्याला ही वडी कट करायची आहे. चौकोनी आकाराच्या इथे वड्या मी कट करून घेतल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वड्या कट करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण वडी केल्यामुळे हे बघा वडी एकदम मस्त अशी झालेली आहे आणि अगदी सहज निघली जाते आणि हे बघू शकता तुम्ही टेक्स्चर किती छान आलेलं आहे वडीला आणि तळताना सुद्धा खूप सोपी जाते आणि आपण अशीच ही फ्रीजमध्ये सुद्धा 2 दिवस ठेवू शकतो. जशा लागतील तशा आपण इथे तळून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीच्या ह्या वड्या आपण आता तळून घेऊया. तळताना अगदी थोड्या तेलावरती सुद्धा आपण तळून घेऊ शकतो किंवा डीप फ्राय करा किंवा एअर फ्रायर मध्ये सुद्धा या वड्या खूप छान होतात. तर मी थोड्याशा तेलावरती ह्या वड्या अशा परतून घेतलेल्या आहेत. मस्त अशा खमंग कुरकुरीत झालेल्या आहेत. सॉस सोबत खायला खूप छान लागतात. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. अशाच पद्धतीच्या मस्त नवीन खमंग रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.